महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर धुळे तसेच शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या सहकार्याने आज 24 जुलै 2026 रोजी भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। हा रोजगार मेळावा SSBPS कॉलेज धुळे ऑडिटोरियम हॉल येथे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी ही मोठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। या मेळाव्यात 16 नामांकित कंपन्यांचा सहभाग असून एकूण 1164 रिक्त पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे। यामध्ये शिकाऊ उमेदवार, ट्रेनी ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, प्रोडक्शन सुपरवायझर, क्वालिटी ट्रेनी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, इलेक्ट्रिशियन, हेल्पर, वेल्डर, सुरक्षा अधिकारी, इन्शुरन्स ॲडवायझर, रिटेन्शन शिफ्ट ऑफिसर आदी विविध पदांचा समावेश आहे। या रोजगार मेळाव्यात 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी, BE, BSc, MSc अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे। उमेदवारांचे वयोमर्यादेनुसारही विविध पदांसाठी निवड करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील पात्र युवक युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे। आणि ज्यांच्या प्रयत्नातून आपण हा मेळावा आयोजित केला आहे त्या आणि सर्व मेळाव्यामध्ये अपील होणार सहभागी विद्यार्थी आजचा हा मेळावा म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक पर्वणी जरी म्हटलं तरी वापर ठरणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही मेळावा रोजगार मेळाव्याची परंपरा शिवाजी विद्या प्रसारक संस्था करते आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवायचं काम आपण तयार कधी करतोय। एकंदर 29 कंपन्या या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आणि त्यापैकी 14 कंपन्या या धुळे जिल्ह्याच्या धुळे शहरामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला बाहेर जाण्याची तयारी असेल नाशिकपर्यंत तर त्यांना देण्याकरता सुद्धा या ठिकाणी कंपन्या आहेत, परंतु जर तुम्हाला धुळ्यामध्येच काम करायचं असेल, बाहेर जाण्याची तयारी नसेल तर त्यांच्याकरता सुद्धा 14 कंपन्या या ठिकाणी इंटरव्ह्यूला तयार झालेल्या आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांकरता एक चांगली संधी आज संस्थेच्या आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उपस्थित झाली। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त विद्यार्थी